जवळपास गेली 55-60 वर्ष या तालुक्याच्या जनतेची नेतृत्वाची माझे अत्यंत प्रेमाचे संबंध. आमचे सहकारी कैलासवासी दत्तूशेठ वळसे यांनी मला नेहमी साथ दिली. इथल्या राजकारणातच नव्हे, महाराष्ट्राच्या विधानसभेची गेल्याच्या नंतर तेही माझ्यावर आमदार होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी माझ्याबद्दलचा काही प्रश्न हा उपस्थित झाला तर वळसे फाशी पहाड असायचं माझ्या फाशीशी राहायचे. आणि त्यामुळे एक प्रकारचा कौटुंबिक संबंध होता. नंतरच्या काळामध्ये त्यांनी निवडणुकीला उभं न राहण्याची भूमिका घेतली आणि मला सांगितलं की असा बरेच दिवस झाले लोकांची सेवा केली आणि असं या भागात काम करण्याच्यासाठी माझ्या चिरंजीवींचं तुम्ही व्यक्त ठेवा. म्हणजे काही हरकत नाही. त्यांनाही माझ्या सभेत काम करायची इच्छा होती. मी विरोधी पक्षाचा नेता झालो. मंत्र्याचा दर्जा मला होता आणि माझ्याबरोबर काम करण्याच्यासाठी 2-3 लोकांची आवश्यकता होती. ती आवश्यकता पुरी करण्याच्यासाठी मी निवड केली दिलीप फासांची. ते आले, माझ्यावर काम करायला लागले. कसं काम करायचं, सरकार कसं चालतं, विधानसभा कशी चालते, या सगळ्याच्या संबंधीचा अभ्यास माझ्यावर राहून ते करायला लागले. त्याचे दिवस जसे जात होते तसं त्यांना मी प्रोत्साहन देत होतो. महाराष्ट्राची विधानसभेची निवड आली आणि दत्तू भाषाने सांगितलं की असा तरुण माणसाला संधी दिल्या आणि संधी दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दिलीप फासे यांची निवड केली. मला आनंद होता. आपल्या मित्राचा मुलगा आज विधानसभेमध्ये आला, आपल्याबरोबर बसायला लागला, याचं एक मानसिक समाधान मला आमच्या सरकारला मिळत होतं. दिवस जात होते, मंत्रिमंडळाची नियुक्ती करायचं ठरलं. माझ्या शब्दाला किंमत होती. मी सांगितलं, काय लोकांची यादी दिली आणि त्या यादीवर पहिलं नाव दिलीप फासेंचं टाकलं. ते मंत्री झाले. राज्यमंत्री का मंत्री माझ्या लक्षात नाही, पण मंत्री झाले. अभ्याच्या दिवस काही ना काहीतरी काम महाराष्ट्राचं आणि ते करत असताना तुमच्या तालुक्याचं, पुणे जिल्ह्याचं याला गती देण्याच्याबद्दलची भूमिका या नव्या नेतृत्वाच्याकडून होईल. दिवस गेले, संधी गेली. कधी राज्यमंत्री, कधी मंत्री, कधी विधानसभेचे अध्यक्ष, पुन्हा मंत्री, जे जे देणं शक्य असेल ते दिलं. मध्यंतरी काही प्रश्न आले आणि ते प्रश्न इच्छे नव्हते, देश पातळीचे होते. या देशामध्ये राज्य गेलं आणि ते राज्य
आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये गेले. 10 वर्ष प्रधानमंत्री राहिले, पुन्हा निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी देशाचा कारभार करण्याच्यासाठी मला 400 खासदार निवडून द्या ही विनंती देशाच्या जनतेला केली. खरं एवढ्या खासदारांची गरज नाही. 300 खासदार निवडून आले तर देश चालवायला काही अडचण येते. पण ही 400ची मागणी का केली याची शंका आम्हाला लोकांच्या मनात आहे. आमच्या लक्षात यायला लागेल काहीतरी करावे. देशाचे अन्य पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसलो. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, बिहारचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि काही पक्षांचे नेते. कम्युनिस्ट पार्टी असेल, डाव्या शिवसेना असेल, CPI असेल, समाजवादी पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही घेऊन एकत्र बसलो आणि विचार हा केला की 400 खासदारांची मागणी याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली त्या घटनेमध्ये खिलवाड करणं, परिवर्तन करणं, बदल करणं हा डाव याच्या मागे असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ, लोकांना वस्तुस्थिती सांगू आणि निवडणुकीमध्ये काय वाचन झालं तर 400 जागा त्यांना द्यायच्या नाहीत ही भूमिका बांधायचं ठरवलं आणि ते काम आम्ही लोकांनी केलं. मला तुम्हाला लोकांना धन्यवाद देते. या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंना तुम्ही मोठ्या मतांनी विजयी केलं. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना विजयी केलं. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत खासदारकीच्या, त्या 48पैकी 30-31 जागा आम्हाला लोकांच्या तुम्ही निवडून दिल्या आणि देशामध्ये घटनेवर सुधार करण्याचा जो डाव होता तो हाणून काढण्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली. निर्णय झाले. मोदी साहेबांना घटनेला धक्का देता आला नाही, पण त्यांची इच्छा संपली नाही. असा पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली. आज हेच लोक पुन्हा सांगायला लागले सत्ता आमच्या हातात आहे, आम्ही महाराष्ट्रासाठी हे करणार, महाराष्ट्राच्या महिलांच्यासाठी आम्ही काही निर्णय घेणार. त्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने या राज्याच्या जेवढ्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्या आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही काही ना काहीतरी आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभे राहतो. आणि त्यासाठी 115 उंची रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. आमचा त्याला विरोध नव्हता, पण फसले दुसरे होते. आज भगिनींना 1500 रुपये तुम्ही द्याल एका हाताने आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये दररोज कुठे ना कुठे भगिनींचा अत्याचार झाला ही बातमी ऐकायला मिळते. आपण बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये शाळेमध्ये शिक्षणाला 2 लहान मुलींचा अत्याचार झाले. हे अत्याचार करणारे मोठे लोक नंतर त्यांना पकडले गेले. आज आपण बघतो की या महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी आकडे प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रामध्ये
6 महिन्यामध्ये जवळपास 1400 मुली गायब झाल्या. त्यांचा शोध लागत नव्हता ही स्थिती. अनेक केसेस अशा निघाल्या की त्यांच्या अत्याचार केले गेले. एका बाजूनं माझी बहीण राशी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं तिचे अत्याचार होतात ते उघड्या डोळ्याने बघत राहायचं. ही बहिणीच्या विरुद्धची आस्था आहे. या बहिणींचा हा सन्मान आहे. या पद्धतीची वागणूक आज भगिनींना देण्याची भूमिका जे करतायत तेच लोक आज मताच्यासाठी तुमच्या दारात येत आहेत. जे आमच्या बहिणींची आबरू सांभाळू शकत नाहीत, त्यांचं रक्षण करू शकत नाहीत, त्यांना मताचा आम्ही यत्किंचित फाशीला देणार नाही. हा निकाल उद्याच्या निवडणुकीचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नुसतं तेवढं करून आम्ही थांबलेलो. तुम्ही सत्ता हातात दिली तर आम्ही असं ठरवलं आहे की महालक्ष्मी योजना नावाची योजना, या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला 3000 रुपये दिले जातील. आणि तसंच महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीने प्रवास करत असतील तर त्यांना एस टीला पैसे द्यायची गरज नाही. त्यांचा प्रवास हा मोफत. महिला जशा महत्त्वाच्या तसा शेतकरी महत्त्वाचा. अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न गंभीर व्हायला लागला. अनेक ठिकाणी मी बघतो कर्जबाजारी झाला, घेतलेले पैसे देता येत नाही, वसुलीचा तगादा झाला, माणसं त्रासून जातात आणि कधीतरी आत्महत्या करतात. महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात शेकडो लोकांनी आत्महत्या केली. ते सगळे शेतकरी होते. आम्ही चौकशी केली का असं घडतं. यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी स्वतःच्या गावी गेलो. आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटलं. त्याची बायको होती. माऊली जसा रडत होती. मी तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. तिने सांगितलं कापसाचं पीक घेतलं होतं, त्यासाठी औषधं, बियाणं, यासाठी स्वतःची कर्ज काढली. सोन्यासारखं पीक आलं, अतिवृष्टी झाली, पीक गळून गेलं. दुसरं वर्ष आलं, बँकेने पैसे दिले नाही, सावकाराकडे पैसे घेतले, पुन्हा कर्ज काढून बियाणं आणलं आणि पुन्हा कापसाचं पीक घेतलं. पीक चांगलं आलं आणि त्याच्यानंतर लाल्या नावाचा रोग पडला. सगळं पीक उद्ध्वस्त झालं. पीक गेलं पण कर्ज गेलं नाही. पीक गेलं, सोसायटीचं देणं गेलं नाही. हा सगळं होतं त्या ग्रस्ताच्या डोक्यात बसलं. वसुली सुरू झाली. बँकेचे लोक आले, खाजगी सावकार दारात आला, घराची भांडी काढली, अभिनेचा पंचनामा झाला. समाजात किंमत राहिली नाही. हा ग्रस्त दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनसारखं वीज खरेदी केलं आणि घसा फॅला आणि जीव देऊन टाकला. कालच्या माणसाची चूक होती. निसर्गाची अवखळ झाली म्हणून पीक गेलं आणि वसुली देण्याची ताकद राहिली नाही म्हणून ते जीव दिला. आज या देशामध्ये कोट्यावधी लोकांची लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येला 2 वेळचं अन्न देण्याचं काम हा आमचा बळीराजा करतो. तुम्ही शेतकरी करतात आणि त्याला संकट आल्याच्या नंतर मदत होत नाही. मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये मध्यंतरी 16 उद्योगपतींच्याकडे 14 का 15,000 कोटीची थकबाकी होती. त्यांची थकबाकी या सरकारने माफ केली. 14 आणि 15,000 कोटीची रक्कम जो थकवतो त्याची चिंता या सरकारला आहे. पण
काळ्या आईची इवाज दाखवून कष्ट करतो, अन्नाचा प्रश्न करून त्या शेतकऱ्याच्या संबंधी या सरकारला चिंता वाटत नाही. आणि म्हणून याचा काहीतरी निकाल घेतला पाहिजे. आम्ही असं ठरवलं की शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करायची. माझ्याकडं देशाचं कृषी खातं होतं. तेव्हा अशाच आत्महत्या झाल्या. मी देशाच्या शेतकऱ्यांचं 71,000 कोटींचं कर्ज एका रकमेनं, एका हुकमानं माफ करून टाकलेलं होतं. आज सत्ता आमच्या हातात आहे. पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्याल त्या दिवशी हे 3 लाखापर्यंत कर्ज माफ होईल. पण एवढंच नाही, नेहमीच जो कर्ज फेडतो त्याच्यासाठी 50,000 रुपयाची मदत ही त्या ठिकाणी दिली जाईल. मग अशी मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्यावर कॉलेजेस काढली, इथं कॉलेज काढलं, आम्ही लोकांनी काढलं, रयत शिक्षण संस्थेचं काढलं, त्या कॉलेजचा अध्यक्ष मी आहे संस्थेचा. विद्यार्थ्यांची सोय केली आणि आम्हाला हे दिसायला लागलं मुलं शिकली, फिरत असतात, आनंद. पण त्यांनी नोकरी मिळते, गावाबाहेरचा अर्ज करून नोकरीचा फटका नाही, निराशा यायला लागली. आणि त्याचा मार्ग काढायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही असा निर्णय घेऊ इच्छितो. उद्या तुम्ही सत्ता दिली तर महाराष्ट्रात जी तरुण मुलं बेकार आहेत त्यांना महिन्याला 4,000 रुपयाची मदत ही सध्या द्यायची आणि स्वतःचा धंदा करण्यासाठी त्याला कर्ज द्यायचं आणि स्वतःच्या पायावर ही तरुण पिढी उभी करायची. या संबंधीचं काम आम्ही करू इच्छितो. घरामध्ये वडीलधारी माणसं आजारी पडतात. अलीकडे आजारी पडल्याच्या नंतर व त्या हॉस्पिटल बंद असतो, बराही होतो. पण हॉस्पिटलचं बिल आल्याच्या नंतर पुन्हा त्याचा आजार वाढतो. आणि म्हणून आम्ही निकाल घेतला 25 लाख रुपयापर्यंत प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उचलायचा. म्हणजे त्याला औषधाचा खर्च येणार नाही आणि जी काय औषधं लागतील ती त्याला मोफत द्यायची. हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो. असे 1, 2, 3, 4, 5, 6 हे निर्णय आम्ही लोक एकत्र करून घेऊ शकतो. आणि हे निर्णय घेण्याच्यासाठी मी एकटा नाही. त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सोनिया गांधी असतील, त्यांचे चिरंजीव असतील, अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील, आम्ही सगळे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे नवीन कायदे, नवीन धोरणं या देशामध्ये करू, महाराष्ट्रामध्ये करू. किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल आणि ती करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची. माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा. आणि त्यासाठी ज्यांना मी मदत केली, ज्यांना मी शक्ती दिली, ज्यांना मी अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको. तर या लोकांच्यासाठी तरी आम्ही सांगतो तो कार्यक्रम राबवला पाहिजे. पण ते घडलं नाही. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही, हा लोकांना आवडलं नाही. आम्हा लोकांची साथ सोडली, भरच्याच्यावरून गेले, मंत्रिमंडळामध्ये बसले, हे लोकांना आवडलं नाही. आता हे लोक सांगत असतात, खोटं सांगतात लोकांना. काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे संबंध अतिशय गोड आहे. ही गोष्ट अजिबात केली म्हणजे जनतेला फक्त ते सांगतात. माझी बायको छान माझी बायको वर्षाचं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते. आणि पूर्वीच्या काळामध्ये दत्तू भातील होते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे. आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला
आम्हा लोकांची साथ सोडली, चुकीच्या लोकांच्यावर गेली. त्याच्यानंतर माझी बायको फारवा भीमाशंकरला गेली. मला माहीत नव्हतं. आल्या मी चौकशी केली. तुम्ही जाऊन आलो? म्हणजे हो. तुमची व्यवस्था नेहमीसारखी? नाही म्हणजे नेहमीसारखी. म्हणजे मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही. आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात. हेच त्यांनी सांगितलं. ते सांगतात, दिलीप सर सांगतात, निवडणूक आल्या पवारसाहेबांची, माझ्याबद्दल काही बोललं नाही. काय बोलायचे यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली. त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच शिकायला आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाजपाला 100% पराभूत करा. तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 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 84 वर्षाचा योद्धा नाही कधी